श्री गणेशाय नमः. तर आजचा टॉपिक आहे की प्रोफेशनल ब्रायडल मेहंदी कशी काढायची. तर चला तर चालू करूयात. आता ब्रायडल मेहंदी काढताना कोणत्या गोष्टी काढल्या गेल्या पाहिजेत, प्लस कोणत्या गोष्टींमुळे तिला प्रोफेशनल लुकआउट येईल आणि कोणत्या गोष्टी काढल्या तर ती जास्त मॉडर्न, स्टायलिश आणि न्यू डिझाईन क्रिएट होईल ह्याकडे आपला फोकस असणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूयात. आता ब्रायडल म्हणालं तर सगळे कोपऱ्यापासूनच मेहंदी काढतात. तर कोपऱ्यापासून जर मेहंदी काढायची असेल तर 2 ते 3 बोटं खालूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर वरची डिझाईन तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. तर इकडे सुरुवातीला मी ह्याच्या लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आणि एक हलकासं बेस जसे तुम्ही म्हणू शकता तुम्ही क्रिएट केलेला आहे एक स्कॅलप देऊन. आता सेंटरला तुम्हाला काढायचं आहे लोटस डिझाईन. आता हा लोटस तुम्ही साधा जोही तुम्हाला येत असेल एकदम साधा सिंपल किंवा कळीमधला लोटस असाही लोटस तुम्ही काढू शकता. हा ओव्हल शेप लोटस मी घेतलेला आहे, म्हणजे ओव्हरऑल त्याचा जो आकार आहे तो अंडाकृती आहे, त्यामुळे त्याला ओव्हल शेप लोटस असं म्हणतात. आणि हा ओव्हल शेप लोटस सिंगल, डबल आणि ट्रिपल फॉर्मॅटमध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता. तुम्ही बघताय आत्ता खूप वेळा मी हे सांगितलं आहे तुम्हाला की वरच्या बाजूला डार्क काम केलं पाहिजे, बरोबर. तर वरच्या बाजूला त्यानुसार मी कटवर्क घेतलेला आहे. मग ते कटवर्क तुम्ही स्ट्रिप फॉर्मॅटमध्ये म्हणजे पट्टीमध्ये घेऊ शकता किंवा ते कटवर्क तुम्ही एखाद्या शेपमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा ओपन स्पेसमध्ये, जसे की आत्ता मी बिल्ड केलं आहे ओपन स्पेस कटवर्क. तर हा ओपन स्पेस कटवर्क तुम्ही बिल्ड करू शकता. हा कटवर्क पूर्ण गोल म्हणजे जसं की आता मी इकडे व्हॅब्रेट लाईन काढते, ह्या व्हॅब्रेट लाईनपासून ते शेवटच्या डोक्यापर्यंत तुम्ही ही डिझाईन एका पट्टीमध्ये काढू शकता किंवा दोन्ही बाजूला तुम्ही सेपरेट डिवायडर म्हणून ते लोटस काम करतील आणि 2 बाजू लेफ्ट आणि राईट ह्या वेगवेगळ्या होतील. सो आत्ता मी काढलेली आहे लेफ्ट हँड साईडवरती व्हॅब्रेट लाईन प्लस एक सिम्पल स्ट्रेट लाईन आणि सेम डिझाईन मी रिपीट करत आहे राईट हँड साईडला. तर ह्यामध्ये तुम्ही वेगळीसुद्धा डिझाईन घेऊ शकता जी तुम्हाला कन्व्हिनियंट असेल ती. तिकडे व्हॅब्रेट लाईन आपण काढून घेतो आहे. ओके. दॅन आता वरच्या बाजूला स्टार्टअप हा असाच एम्प्टी सोडून चालणार नाही, तर तिथे काहीतरी डेकोरेशन केलं पाहिजे. तर डेकोरेशन म्हणजेच मी तिकडे वेली ड्रॉ करत आहे. एक कर्व लाईन काढून त्याला लेफ्ट आणि राईट साईडने डॉट देऊन त्या पुश करायच्या आहेत. एका वेलीची हाईट जास्त तर दुसऱ्या वेलीची हाईट कमी असा त्यांचा फॉर्मॅट असणार आहे. आणि जर 2 वेलींमध्ये डिस्टन्स जास्त असेल तर त्यामध्ये आपण डॉट्स क्रिएट करणार आहोत. 1 2 3 4. सेम अपोजिट साईडमध्ये देखील करायचं आहे तुम्हाला. आता डिझाईन घाल्या खूप जणं काय करतात की मला ते भरायचे, मला ते काढायचे, ह्या ओव्हर एक्साइटमेंटमध्ये तुम्ही डिझाईन पहिले फिल करून देता. बट तुमचा जो काही स्ट्रक्चर आहे, फॉर एक्झाम्पल आपण पहिले घराचं बांधकाम होतं, त्यानंतर प्लॅस्टर होतं आणि त्यानंतर कलर होतं, की बांधकाम झाल्या लगेच कलरचं काम नाही होत, पहिले प्लॅस्टरिंग होते. तर पहिले तुम्हाला तो जो घराचा जो कन्स्ट्रक्शन आपण जो बिल्ड करून घेतो तो ओव्हरऑल फॉर्मॅट, ओव्हरऑल स्ट्रक्चर तुम्हाला बिल्ड करून घ्यायचं आहे. आणि प्लॅस्टरिंगचं काम जर म्हणाल तर प्लॅस्टरिंगचं काम किंवा कलर देण्याचं काम म्हणजेच ते जेवढं काही तुम्ही डिझाईन काढाल त्याच्यामध्ये जे जे तुम्हाला फिल करायचं आहे ते तुम्ही इझी पद्धतीने फिल करून घ्या. कन्स्ट्रक्शन ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला बोल्ड करायला इतका वेळ नाही लागणार, बट तुम्ही एक गोष्ट काढत बसाल आणि एक गोष्ट जर बोल्ड करत बसाल तर ह्या गोष्टीला जास्त टाईम लागेल. ठीक आहे. हेच त्यामागचं एक रिझन होतं. आणि हे टिप्स खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे, कारण की खूप लहान आणि माझ्या या 40 दिवसाच्या व्हिडिओमध्ये तर खूप लहान गोष्टींमधून तुम्ही खूप काही शिकाल आणि ते सुद्धा प्रोफेशनल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल नाही हे प्रोफेशनल नाही आहे, तर तुम्ही जाऊन माझ्या फक्त एकदा इन्स्टा ID तुम्ही चेक करा की माझ्या डिझाईन्स कशा असतात, माझे स्टुडंट काय काम करतात आणि आपले क्लासेससुद्धा चालतात. तर ह्या सगळ्या डिझाईन्समधून तुम्हाला आयडिया येईल की आपण जे शिकतो आहे ते किती योग्य आहे की योग्य नाही. हे जर तुम्हाला पडताळायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली माझ्या इन्स्टा ID भेट देऊ शकता. आता सुरुवातीला मी सिम्पल, स्वीट आणि कोरीव असं म्हणायला हरकत नाही, तर स्टार्टअप मी डिझाईन केलं.
थिक लाईन मी ॲड केली. थिक लाईन का ॲड केली ह्यामागचं बिहाइंड रिझन देखील मी तुम्हाला सांगणार आहे. एक कपल ड्रॉ केलेला आहे त्यापूर्वी, आणि त्याची बॉडी बोल्ड करत हेड फोक्स वगैरे काढून घ्यायची आणि पंखांमध्ये पुन्हा एक पंख ॲड करायचा. आता जो पिसारा असेल त्या पिसाऱ्यामध्ये तुम्ही बघता की खूप नवीन साऱ्या डिझाईन्स मिळालेल्या आहेत, पण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम कसं करता येईल, कारण की तुम्हाला एक ब्रायडलची डिझाईन, जर तुमचं टायटल जे होतं आपल्या व्हिडिओचं की ब्रायडलची मेहंदी कशी काढायची, तर त्यामध्ये ब्रायडलची मेहंदी काढायची, कोरीव काढायची, नाजूक काढायची, क्रिएटिव्ह काढायची, बट कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम कसं करता येईल ह्याकडे तुमची फर्स्ट प्रायोरिटी असेल. ठीक आहे. आता ही तुमची वेळ ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी असेल, त्याच अकॉर्डिंग वरती जी मी थिक लाईन जाडसर पट्टीची एक सलग काढलेली आहे, त्यामागचं रिझन असं आहे, जर तुम्ही तिथे बॉर्डर लाईन काढत बसलात तर तुमचा खूप जास्त वेळ तिथे जातो, आणि जर थिक लाईनला बोल्ड करण्यात इतका वेळ लागत नाही. हेच त्यामागचं एक रिझन आहे. आता रिच लुक तुम्हाला द्यायचं आहे, जसं की मी सुरुवातीला सांगितले की रिच लुक कसा द्यायचा, कोणत्या डिझाईन्स वापरायच्या. आता बॉर्डर लाईनविषयी एक सांगितलं मी तुम्हाला. दुसरा जो होता की रिच लुक कसा द्यायचा, तो ज्या कॉमन डिझाईन आहेत त्या तुम्हाला अवॉइड करायच्या. काहीतरी युनिक, जसं मी सुरुवातीला सांगितलं, ब्रायडल डिझाईन काढताना तुम्हाला तुमची डिझाईन इम्प्रेसिव्ह वाटली पाहिजे, ॲट्रॅक्टिव्ह समोरच्याला वाटली पाहिजे, प्लस युनिक दिसली पाहिजे आणि रिच लुकआउट त्याला आला पाहिजे. ठीक आहे. तर कॉमन डिझाईन तुम्हाला अवॉइड करायचे. आणि जसं पिसाऱ्यामध्ये मी काय केलेलं आहे, शेडिंग देऊन मोर पीस कसा असतो त्याचा एक सिंपल आकार मी तिथे दिलेला आहे. याने तुमच्या ओव्हरऑल, प्लस तुम्ही काय करता, जे पिकॉक्स काढता ते फार मोठे मोठे काढता. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेल की जो लोटसची जी हाईट आहे, फक्त लोटस म्हणेन ना मी, त्याच्या खालचं पान नाही म्हणणार, नीट ऑब्झर्वेशन करा. लोटसची जी हाईट आहे ना तेवढीच, त्याहून कमी हाईटमध्ये मी काढलेले आहे पिकॉक्स. सो हे असतं एक वेगळं इम्प्रेशन क्लायंटला पडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती लहान आणि किती सुंदर काढलं आहे. प्रोफेशनल लेवल काय असते, तर प्रोफेशनल लेवलमध्ये लहान आणि सुंदर अशा डिझाईन क्रिएट केल्या जातात. ठीक आहे, 1 फिंगरमध्ये. आता हे जर तुम्ही बघितले तर फक्त एका बोटामध्ये हॉरिझॉन्टली मेजर करता एका बोटामध्ये पूर्ण हे पिकॉक्स जे आहेत, 2 पिकॉक्सची बॉडी मी बसवलेली आहे. तर हे असतं प्रोफेशनल वर्क. हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. आता अप्पर साईडला काय करणार अशी कंडिशन आहे, आणि अगेन लोअर साईड. ठीक आहे. तर अप्पर आणि लोअर, अप्पर साईडला तुम्ही काय करू शकत होता, एखादा ग्रिड ड्रॉ करू शकत होता, किंवा एखादी स्कॅलप टाकून मिनी फ्लोरल्स अँड ऑल. हे काय झालं, कॉमन झालं. बट जर ते तुम्हाला युनिक आणि न्यू पॅटर्नमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, तर आत्ताच्या ट्रेंडिंग डिझाईन म्हणजे हा द कसा काढला जातो, तर आलटून पालटून ह्या द काढला जातो. मराठीमध्ये आपल्याला द कसा काढतो आपण, तो द आलटून पालटून फक्त एक सिमिलर डिस्टन्स ठेवून काढायचा आहे. आणि सेम खाली कसं सुरुवात करणार, बिकॉज आत्ता तर आहेत पिकॉक्स, तो पिकॉक्स आहे एक इवन सरफेस नाही आहे, म्हणजे एकसारखा सपाट आणि सलग भाग नाही आहे. तर तुम्ही काही टेन्शन घेण्याची गरज नाही, दोघांना जोडणारा एखादा शेप तुम्ही ड्रॉ करू शकता आणि त्या शेपमध्ये तुम्ही डिझाईन ड्रॉ करा. आता ह्यामध्ये एकदम नजरेतूनच कळणारी अशी गोष्ट आहे की पिकॉकची बॉडी मी बोल्ड केलेली आहे. सो मला पिकॉकच्या अप्पर आणि लोअर बाजूला लाईट डिझाईन पाहिजे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सो मी त्या अकॉर्डिंग तिथे लाईट डिझाईन जी आहे ती काढलेली आहे. आता लाईट डिझाईन काढल्यानंतर बॉर्डर लाईन वगैरे मी स्किप करते, कारण की ब्रायडलची डिझाईन आहे. आणि बॉर्डर लाईनला असं नाही म्हणत की 2 डिझाईन डिवाईड करण्यासाठी मी आत्तापर्यंत 30 दिवसाच्या क्लासेसमध्ये सांगितले की बॉर्डर लाईन टाकतात. हो, आय ॲग्री. बट तुम्ही जेव्हा बारीक काम करता, कोरीव काम करता, तेव्हा तुम्ही बॉर्डर लाईन स्किप करून 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. ते म्हणजे तुम्ही डबल लेअर स्कॅलप जे आहे ती ड्रॉ करू शकता, किंवा ट्रिपल लेअर स्कॅलप जे आहे ते तुम्ही ड्रॉ करू शकता. आता वरचं काम ऑल ओव्हर जर तुम्ही बघितलं तर लाईट आहे. सो खाली असे गल्फ फ्लोरल काढून घेतलेलं आहे, जेणेकरून काय होईल की अट्रॅक्शन क्लायंटचं फार जास्त वाढेल. त्यानंतर
तुम्हाला जर इवन सरफेस पाहिजे असेल की आता बघ झालं आहे की ते वाकडं तिकडं काहीतरी काढायचं, सो तुम्ही खाली बघू शकता की मी काहीतरी पिलर्स असे ड्रॉ केलेले आहेत आणि असं डोअर फॉर्मॅट मी तिथे तयार केलेलं आहे. आता अगेन मी काय म्हणाले वरती की जोपर्यंत कन्स्ट्रक्शन्स बिल्ड होत नाही तोपर्यंत प्लॅस्टर करायचं नाही. आता अजून माझं कन्स्ट्रक्शन्स बिल्ड झालं आहे का, तर नाही झालं. तर मी प्लॅस्टर कसं करू, म्हणजे जे गल्फ फ्लोरल मी काढल्यात त्या आतमध्ये मी बोल्ड नाही करत आहे. आता तुम्ही म्हणा का नाही करत आहे, करून घ्या, आता ते झालं आहे डिझाईन, कशाला टाईम वेस्ट. आपण टाईम वेस्ट करत नाही, आपण टाईम सेव्ह करतो आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण की डिझाईन बारीक आहे आणि बोल्ड करायला इतका वेळ नाही लागत. मी स्वतः मला क्लायंटचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी माझ्या अनुभवानुसार बोलते आहे. कोणाचा काय एक्सपिरियन्स असेल, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगवेगळा असतो, पण मला माहिती आहे की टाईम कसं वाचवला गेला पाहिजे आणि तो तिथे सेव्ह करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण की कंटिन्यू तुम्हाला बोथ हँड, बोथ साईड आणि लेग्सवरती डिझाईन काढायची आहे. आता पुढे जाऊयात. आता तिकडे तुम्ही बघाल की आतमध्ये जो पानाचा शेप घेतलेला तिथे दळची डिझाईन टाकली, आउटरला मी डार्क डिझाईन म्हणजे ते गल्फ फ्लोरल डार्क होणार आहे. सो पुन्हा त्याच्या बाहेर येऊन जर तुम्ही बघितला तर मी कॉमामध्ये वेली ज्या आहेत ते कन्वर्ट केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही बघाल तर लाईट दळची डिझाईन लाईट, गल्फ फ्लोरल डार्क प्लस कॉमाचे डिझाईन लाईट, म्हणजे लाईट डार्क आणि लाईट ह्या तिघांचंही कॉम्बिनेशन्स मी तिथे मेंटेन केलेलं आहे. डोअर पॅटर्नमध्ये मला स्ट्रीप फॉर्मॅट हवा होता म्हणून मी सरळ पट्टी मारून डोअर फॉर्मॅट कंप्लीट करून त्याच्या आतमध्ये मी किती छोटे पिकॉक बसवलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. आणि हेच आहे प्रोफेशनल वर्क. तुम्ही असं म्हणता की नाही हे असं चाललं तरी चालेल ना, इतकं काय होतं, असं नसतं. प्रोफेशनल म्हणजे काय, त्याच्यामध्ये क्लिअरिटी असते, कामामध्ये क्लिअरिटी असते आणि फिनिशिंग ही नेक्स्ट लेवलचीच असते आणि त्यालाच म्हणतात एक प्रोफेशनल क्लिअरिटी वर्क. आता मी बोल्ड केलेले आहेत ते पिलर्स, ओके. आणि पिकॉक्स बघा मी किती सुंदर ड्रॉ केलेले आहेत. पिकॉकची बॉडी इथे फक्त मी बोल्ड करणार आहे, बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे. कारण की हे कोर डिटेलिंगमधलं काम आहे जे की तुम्ही आता बघताय, ठीक आहे. हे पिकॉक्स ड्रॉ केल्यानंतर जर तुम्हाला इथे एलिफंट ड्रॉ करायचे असतील एकदम छोटे छोटे तर तुम्ही करू शकता. म्हणजे लाईक ॲनिमल्समध्ये जर तुम्ही म्हणालात किंवा बर्ड्समध्ये मी काय ड्रॉ करू शकते तर तुम्ही पॅरट ड्रॉ करू शकता, जसं की मी पिकॉक केलं आहे. तुम्ही ॲनिमल ड्रॉ करू शकता, मग ॲनिमलमध्ये काय ड्रॉ करायचं तर तुम्ही तिथे बेबी एलिफंट ड्रॉ करू शकता, ओके. किंवा जर थोडा स्पेस जास्त असेल तर तुम्ही बिग एलिफंट देखील तिथे ड्रॉ करू शकता. स्वॅन ड्रॉ करू शकता, म्हणजेच स्वॅन म्हणजे हंस तुम्ही तिथे ड्रॉ करू शकता. असे वेगवेगळे प्राणी तुम्ही ड्रॉ करू शकता. जर प्राणी ड्रॉ नसतील करायचे ते सिम्पल तुम्ही तिथे लोटस ॲड करून फिनिश करा. आता अगेन मी एक बॉर्डर लाईन क्रिएट केली आहे आणि ही बॉर्डर लाईन आपल्या 30 दिवसाच्या क्लासेसमध्ये झालेली आहे. ही आहे डब्ल्यू पेटल बॉर्डर लाईन. 4 लाईन देऊन 4 ते 5 लाईन देऊन मधल्या 2 लाईन बोल्ड करायच्या आणि अगेन जो डब्ल्यू पॅटर्न आपण काढलेला आहे त्या पॅटर्नला आपण हायलाईट करण्यासाठी बोल्ड करून सोडून द्यायचं, ठीक आहे. आता तुम्ही बघाल का किती सुंदर असं स्ट्रक्चर झालेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ खरंच मी खूप ऑनेस्टली बनवते आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. आणि मी आत्तापर्यंत जे बघितले यूट्यूबवरचे क्लासेस मला कोणाचाही इतका सुंदर अशी मेहंदी दिसली नाही आहे, ठीक आहे. बट तुम्हाला मिळते सो तुम्ही त्या गोष्टीचा उपयोग करून घ्या. आता ते फ्लोरल बघा मागे सगळं कन्स्ट्रक्शन बिल्ड झालेलं आहे, डायग्राम तयार झालेला आहे. आता फिलिंग करायला वेळ लागणार आहे का, तर नाही लागणार. जर तुम्हाला याचा ओव्हरऑल फोटो हवा असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फोटो मिळवू शकता. आज संध्याकाळपर्यंत मी फोटो टाकणार आहे तिथे. क्लास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. क्लास आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद. Thank you so much.